बारकाले संस्थान आणि जे विद्यार्थी सांभाळतात त्या महाराजांवर लक्ष ठेवा। तालुक्यातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, आनंदीमध्ये जेवढे विद्यार्थी शिकतात त्याच्या पाठीमागे लोकांची प्रतिक्रिया पहा, लोक मदत करतात। तुम्ही नको त्या ठिकाणी वाढदिवस इतर ठिकाणी खर्च करता, जे महाराज मुलं सांभाळतात त्यांना प्राधान्य द्या, त्यांना मदत करा। आज मुलं कसे सांभाळतात ते त्यांना जाऊन विचारा। माझे मित्र निलकंठ महाराज तावरे असतील, ब्रह्मचैतन्य महाराज असतील, भवर महाराज असतील, हे सगळ्यांच्या जवळ अतिशय मी असतो। मी शाळेवर जाऊन भेट देतो, विद्यार्थ्याला काय अडचणी पाहतो आणि अण्णा खरोखर तुम्ही सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून वारकरी संप्रदायाला जे वाढवतात, जे घडवतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा। हेच उद्या भविष्यातले कीर्तनकार, प्रवचनकार महाराज आहेत, ते सांगतील आम्हाला अण्णांनी मदत केली म्हणून आम्हाला राहायची सोय झाली। यांना सभा मंडप द्या, यांना निवाऱ्याची सोय करून द्या, काही फरक पडत नाही। कारण जिथं आहे तिथं देऊन त्याचा काही उपयोग होत नाही, एवढंच बोलतो। अण्णांच्या मार्फत मला सुद्धा त्यांनी एक शब्द दिलेला आहे एका सभा मंडपाचा, राजे धर्माजी गडात सुद्धा त्यांनी 50 लाख रुपयाची देणगी देऊन मदत केली आहे। अण्णा कुठेही मदतीला कमी पडत नाही। महाराष्ट्रामध्ये असे लोकप्रतिनिधीची गरज आहे, एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो।